रिवाइंड टू या टेम्पररी रूमच्या हँगर्सवर लटकलेले सगळे बिंदास शर्ट्स माझे नाहीत. एक पांढरा आणि एक रेषांचा काळपट तेवढेच फक्त माझे आहे. बाकीचे रूम पार्टनर्सचे असतील किंवा मित्रांचे इथे विसरून गेलेले. बेडच्या तारेवर माझी चड्डी बनियन वाळते ऐटी. माझ्या तीनपाट कपाटात एक डबा आहे अल्युमिनियमचा, ज्यात आहे चिवडा, लाडू आणि शंकरपाळ्यांचा अमर्याद चुरा. एक गावठी जॅमची बॉटल आणि एक व्हिप्स ब्रेडचा पुडा. आमच्याकडे व्हिप्स ब्रेड यायचा, आता मॉडर्न वगैरे येतो. एक गावठी जॅमची बॉटल, एक व्हिप्स ब्रेडचा पुडा माझ्या कपाटात आहे. हे माझ्या भुकेल्या पार्टनर्सला मी सांगितलेलं नाही. टेबलावर माझी अपुरी पडलेली बॉटनी व फिजिक्सची जर्नल्स माझ्या मित्राची वाट पाहत आहेत, ज्यात तो चहा सिगरेटच्या बदल्यात डायग्राम काढून देणार आहे. बेडवर जॅमचे आणि चहाचे डाग माझ्या सवयीमुळे पडले. बेडवरच सर्व काही करण्याच्या माझ्या सवयीमुळे. बेड खाली काही पार्नो पुस्तके लपून ठेवलेली रूममेट्सनी, कारण एकाच चुतियाची बेड रेक्टर चेक करीत नाही. माझ्या रूममेटच्या कपाटावर समंता फॉक्सचं फुल साईज ऑल आउट पोस्टर लावलेलं. तिला घाबरून मी कधीच माझ्या आईवडिलांना रूमवर बोलवत नाही. आता जरी मी राहत नसतो त्या रूममध्ये, तरी माझ्या मनात सतत येत राहते हॉस्टेलची 203 नंबरची रूम आणि तिचा सगळा व्हिज्युअल इफेक्ट माझ्या जगण्यावर बसवलेला.